शादाभाई आमचे दुबईवरनं सौदीवरनं या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या शुभेच्छा आता खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन. बोल बोल हेलो हाँ फिर क्या कैसा चल रहा है टूर्नामेंट आके ना? अच्छा है। हाँ क्या बाकी सब बता दिया तूने भाई कि पावर है. बस बस यही चाहिए. अच्छा किया लेकिन नियोजन. दुबईवरनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. नक्कीच आसिफ सय्यद यांचं कौतुक केलं जात आहे. मान्यवरांची मांडाळी मावळवरनं आली, पुण्यावरनं पाहुणे पुण्यावरनं आपल्याला पाहायला मिळाले, खोपोलीवरनं आले, खालापूरवरनं आले. दोन्ही टीमचे 12th मॅन आता व्यासपीठावरती येणं अपेक्षित असेल. आसिफ भाईंना दाखवून दिलं. बऱ्याच जणांना असं वाटलं स्पर्धा होती का नाही, पण जेव्हा बाईक आली, स्कूटी आली, त्यानंतर या स्पर्धेची गोड सुरुवात झाली. सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण इथं आभार व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा स्पर्धेकडे वळूया. दोस्ती चषक 2026 माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं करूया हार्दिक हार्दिक असं वेलकम. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. वेळ झालेली आहे 11:35. मॅच मात्र सुरू होते आणि या मॅच साठी आता ऑफिशियल पंचांनी ग्रीन सिग्नल दिलाय. बारापाडा संघाकडनं गोलंदाजी मार्गावरती आलेला गोलंदाज राज आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे दामत संघाचा फलंदाज अफजल. नॉन स्ट्राईक एंडवरती बबलू. गेम इज ऑन. पंचाच्या अगदी उजव्या बाजूनं गोलंदाज तयार. भन्नाट वेग अचूक टप्पा. गुड लाईन स्पॉट वरती पिचिंग केली गेली. 12 पाडाच्या या गोलंदाजानं आता 12चा पाडा म्हणण्यास भाग पडलाय, पण तो आता मैदानाच्या बाहेरनं पाहायला मिळेल कारण ही पहिली विकेट झाली डाऊन. ठोकडीचे सन्माननीय सागर शेठ मोरे साहेबांकडून आमच्या कलेला दाद देताना दोन्ही समालोचकांसाठी पारितोषिक मात्र इथे दिलं गेलं. त्याबद्दल सागर शेठ मोरे साहेबांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत झालाय 7. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली राजनं. काय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. चला झटपट पटापट राज गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा 10-12 पावलांचं रनअप घेऊन तयार. दोस्ती चषक माध्यम आणि माध्यमातून भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला 7 पण त्याला साथ मिळाली नाही. डॉट चेंडूचा इशारा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले. दामत हा संघ बराच दूरचा प्रवास करून हाळच्या या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या दोस्ती चषकासाठी खेळ मात्र ते करतायत. इकडे आयशा 11 बारापाडा संघ मैदानाच्या आत जबरदस्त गोलंदाजी करताना यावेळेस धीम्या गतीनं बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलं गेलं. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. हाईट फॅक्टर इथं मात्र काउंट केलं जातं. हाईटचा पुरेपूर वापर करताना गोलंदाजाचा जो रनअप आहे त्या वेगानं मात्र तो चेंडू टाकतोय. कधी इन स्पिन, कधी आउट स्पिन, कधी धीम्या गतीनं, कधी वेगानं. आतापर्यंत 3 चेंडू टाकण्याचा कार्यक्रम त्यानं केलाय. 3 चेंडू निर्धाव गेलेत. 1 विकेट त्यानं मिळवली. नामत संघाला आता विचार करण्यास भाग पाडलाय. जबरदस्त हा चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये तिखट मारा केलाय. वेगानं तर गोलंदाज स्वार होतोय, पण या मैदानावरती या पहिल्या वर्षामध्ये दोस्ती चषकामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक बाईक पाहिली, पण आसिफ बाईंनी जर मनात घेतला आणि पाहुण्यांची त्यांना साथ लाभली तर कदाचित पुढच्या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये एखादी 4 व्हीलर देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. याच मैदानावरती बराचसा इतिहास रचला गेलाय आणि याच मैदानानं बरंच काही दिलं देखील आहे. आसिफ भाई सय्यद यांच्यावरती असलेलं प्रेम
आणि त्या प्रेमाच्या खातीर आपण सगळे पाहुणे या सोहळ्यामध्ये एकत्र येताना पाहिले. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तिथून थ्रो देखील झाला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये की टिबल. 3 धावलेत. वेगानं 3 धावा पूर्ण झाल्यात. रहीमबाई नजर आटी तो दुर्घटना घटी. मिस बॅलन्स वाटलं होतं होईल, पण क्षेत्ररक्षकांना अंतिम क्षणाला चेंडूला अडवलं. पण इथून मात्र 3 धावा आल्या आणि या 3 धावांच्या मदतीनं अकाउंट ओपन झालंय ते टीम दामत संघाचं. साध वेगानं बॅट फिरवण्याचं काम करतो हा बॅटर, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पुन्हा एकदा भन्नाट वेग पाहायला मिळाला. का मी एवढा दूरचा प्रवास करून या मैदानावरती आलोय आणि गेल्या आठवड्यात सासगावच्या मैदानावरती सांगडे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित दोसी ट्रॉफीमध्ये या 12 पाडा संघाच्या एका खेळाडूनं सिरीज मिळवली. रिहान दळवी तो देखील आज या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्गवर येईल. राजनं त्याचं काम चांगलं केलं. 3 धावा खर्च करताना जवळजवळ 5 चेंडू निर्धाव फेकले आणि 1 विकेट मात्र मिळवली. रेहान आता नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आलाय, ज्यानं सिरीजचा किताब गेल्या आठवड्यात मिळवला. या खोपोली विभागामध्ये येऊन आपल्या नावाची जादू त्यानं कायम ठेवली. पण आता दोस्ती ट्रॉफी 2026 हाळच्या या मैदानावरती, हाळ बुद्रुक या मैदानावरती आपण पाहतोय ही स्पर्धा आता जबरदस्त होती आणि या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक देखील आलेले आहेत. रेहान दळवी एक वेगवान गोलंदाज आहे आणि या संघाला सातत्यानं त्यानं तारलंय आपल्या गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाजीच्या जोरावरती. आता कोपोली एंड कडनं तो गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे. साध न मात्र या चेंडूवरती सिंगल घेतली. स्ट्राईक एंड वरती आलेला बॅटर बबलू, ज्यानं या आधीच्या ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू निर्धाव खेळला होता, तो आता स्ट्राईक एंड वरती आलाय. वेगानं बॅटची कडा आणि त्यानंतर टिपलेला यष्टिरक्षकानं झेल. बबलूला आता परतीचा प्रवास करावा लागणार आणि संधी मिळणार ती खऱ्या अर्थानं डीजेला. साता समुद्रा पलीकडे देखील ही स्पर्धा आता पाहिली जातीये आणि आत्ताच आलेला आपण बघतो आसिफ भाईंच्या मित्राचा कॉल आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं मित्रा तू करून दाखवलं, तुझ्यामध्ये जी जिद्द होती, चिकाटी होती, त्या मैदानावरती साक्षात तू पूर्ण केली आणि या स्पर्धेमध्ये तू मोठ्या मोठ्या पाहुण्यांना तर घेऊन आलास आणि बऱ्याच संघांना खेळण्याची संधी देखील दिली. प्लेअर ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रॉनिक स्कूटी देखील तुझ्या माध्यमातून मला पाहायला मिळाली आणि गोड कौतुक त्यांच्या मित्रांना नक्कीच त्यांचं केलं. इथे हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क नाही. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं शॉर्ट गलीमध्ये या चेंडूला अडवलं आणि तिथे मात्र सिंगल मिळाली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता रहीम सर मला सांगतील टोटल धावा लागल्या स्कोरकार्ड वरती 2 बाद 5. रहीम यांच्यावरती थोडंसं टेन्शन आहे. 65 धावा त्यांच्या संघाला झाल्यामुळे ते थोडेसे दडपणाखाली आलेत आणि ते आता सुफियान संधेच्या फलंदाजीची वाट बघतायत. त्याच्यामध्ये थोडंसं दडपण अजून वाढलेलं आहे. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा हवी होताना ते बॅटर वरती चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमधनं होतोय.
चेंडू उंच जातोय. या चेंडूवरती लांबी देखील पाहायला मिळाली. आर पार या मॅच मधला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. नो डाऊट मिड विकेटच्या बाहेर. एवन क्वालिटीचा दामतच्या या पठ्ठ्यानं मारलाय दोस्ती चषकाचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. इलेव्हन पनवेल. अरवाल 11 पनवेल मोहल्ला संघाच्या कॅप्टनला मी विनंती करेल आपल्याला टॉस साठी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. आणि त्याचबरोबर हातनोली नरेश टोमरे याच्या विरोधात दारमान अशी बिग फाईट तगडी लढत नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. गोलंदाज नेक्स्ट बॉलर तुषार. बाराबाडा संघाचा आणखी एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे मुझक्कीर. 4थ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आहे जो वैयक्तिक 1 या आकड्यावरती खेळतोय. आणि टोटल स्कोरकडवरती धावा लागला त्या 11. चला वेळ वाया घालू नका. वेळेचं बंधन आहे याच्याकडे देखील तुषार आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जबरदस्त चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये हा चेंडू टाकला गेला. वेळेचं बंधन आहे सातत्याने रहीम आपण सांगतोय. सुपियनला देखील आता वेळेचं बंधन आहे. 10च्या आत घरात. तर मॅच चालू असल्यामुळे 10च्या आत आणि नाहीतर 8च्या आत. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. धाव देखील या चेंडूवरती जलद गतीनं घेतली गेली. पण इथे प्रॉपर कलेक्शन गोलंदाजाचं पाहायला मिळालं नाही. रिएक्शन घडली मैदानामध्ये 2 धावसंख्येच्या मदतीने. आता टोटल 13. क्या मेरा क्या 13 धावा स्कोर कार्ड वरती. पनवेल मोहल्ल्याचे जे मेंटॉर आहेत समीर भाई मुल्ला यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती. आणि मुजीब खरबे यांच्याकडनं आपलं या सोहळ्यामध्ये दोस्ती चषकामध्ये स्वागत असेल. फरदीन जलगावकर त्याचबरोबर फैज जलगावकर या पाहुण्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. वेगवान हा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये जबरदस्त चेंडू टाकण्याचं काम मात्र इथे पाहायला मिळतंय. जे आमचे पंच आहेत ना तिसरे त्यांनी जर थोडीशी दाढी वाढवली तर आपण ओमकार देसाई जणू काही मैदानाच्या आत आलेत की काय असं चित्र नक्की पाहायला मिळेल. पण हे सावळ्याचे ओमकार देसाई आहेत. काय जबरदस्त फलंदाजी करतात. माळी सर ऐसी कोई गली नाही जा उनकी रसाईनी में चली नाही. पण उद्या कदाचित त्यांची टीम या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळू शकते. शेवटच्या रात्री का उद्या वाटतं. सईदभाई पटेल आनंद घेत आहेत या मैदानावरती मॅचचा. पण त्यांचा घरचा संघ थोडासा आज प्रवाहाच्या छायेमध्ये गेल्यामुळे ते थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. सुफियान थोडेसे टेन्शन मध्ये आहेत आज. एस हाळ बी संघ बॅकफुट वरती आल्यामुळे सुफियान संधे थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळतात. आणि एवढे टेन्शन मध्ये आले की एक भाडं त्यांना कॅन्सल केलंय. नेक्स्ट बॉलर बारापाडा संघाचा आणखी एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय शुभम. हातनोली टीमच्या कर्णधारांना विनंती आपण देखील आलेत ते त्यांचं स्वागत असेल. आणि मस्जिद मोल्ला पनवेल अदनानभाई पटेल यांना विनंती आपण या टॉस साठी. अहमद जलवी आणि मेहताब मुल्ला या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि आयशा
11 बारापाडा जो संघ मैदानामध्ये खेळतोय त्या संघाला देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मान्यवर देखील उपस्थित झालेत. हातनोली संघाचा कर्णधार इथे पाहायला मिळतोय मस्जिद मोल्ला पनवेल. माहिरा 11 मस्जिद मोल्ला पनवेल हा संघ दाखल झालेला आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनचं स्वागत करतोय आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. हेड या टेल असा कॉल आहे. कॉल तर हातनोली संघाचा होता. नाणेफेकीचं कौल जिंकलाय माहिरा 11 पनवेल संघानं. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलाय. जो ज्यादा हंसता है रहीम वो एक दिन फंसता है, लेकिन जो कम हंसता है वो हर दिन हंसता है. गोलंदाज शुभम तयार. वेगानं पिक केलंय या चेंडूला. काऊ कॉर्नर मध्ये मारलंय नाहीतर लांबच पाठवलेला आहे हा चेंडू. आता सीमारेषा पलीकडे जातोय. दामतचा तडका लागला गेलाय. दोस्ती चषकाचा ब्रँडेड षटकार ठोकडी जे. सईद पटेल आणि कासिम बेडेकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय हाळ वॉरियर्स ही एक शो मॅच उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक 7:30 वाजता त्या दोन्ही टीमच्या कर्णधारांना रिपोर्टिंग करायची आहे. 7:45 वाजता त्यांचं स्वागत केलं जाईल आणि 8 वाजता मॅच सुरू होईल. पण ड्रेस कोड कंपल्सरी आहे. थोड्याच वेळात त्यांची नावं आपण इथे घेऊयात. पण दरम्यान आता स्पर्धेकडे पुन्हा एकदा वळूया कारण ही जबरदस्त मॅच. एकीकडे टीम दामत आहे तर त्यांच्या विरोधात बारापाडा आहे. फरियाज राऊत यांच्याकडनं बारापाडा या संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या टोटल 22. फिरड मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डाऊट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. मिड विकेट मध्ये मारण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. मन्नाट वेगानं मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफूट वरती येऊन ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. टीव्हीएस ज्युपिटरची चावी जर कोणाची हरवली असेल तर त्यांनी संपर्क साधा. पण संपर्क घडलाय तो गोलंदाजाचा. त्यानं मिळवलेली रनआउटची विकेट. ज्युपिटर गाडीची चावी हरवलेली आहे ती मिळालेली आहे. झटपट पटापट. नेक्स्ट बॅटर अभित मैदानाच्या आत दाखल होतोय. जावेद भाई बेडेकर यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं आयोजकांच्या वतीनं सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल आणि तुम्हाला आमंत्रण देखील देण्यात येते. आसिफ भाई सय्यद एक जबरदस्त वजनदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं वजन आपण मावळमध्ये देखील पाहिलं. त्यांच्या प्रेमाखातीर बरेचसे मावळचे पाहुणे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. दमदार आमदार मावळची शान आदरणीय सुनील अण्णा शेळके साहेबांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर येते. बाद होणारा दामत संघाचा फलंदाज मुझक्कीर मैदानाच्या येतोय बाहेर. नेक्स्ट बॅटर अफजल 6व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अफजल नजे स्ट्राईक एंडवरचा हा 6व्या क्रमांकाचा फलंदाज वेगानं मात्र बॅट फिरवण्याचं काम करतोय. पुन्हा रनआउटचा शिकार इथे पाहायला मिळतोय. बॅटर
4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकामध्ये पहिल्यांदा फलंदाजी केली टीम दामत संघानं आणि टोटल स्कोर कार्डवरती धावांची नोंद केली आहे ती 5 बाद 23. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे ती टीम आयशा 11 बारापाडा संघाला. आयशा 11 बारापाडा संघाला 24 मध्ये 24 ची गरज आहे. चला झटपट पटापट टीम बारापाडा संघाला मी विनंती करेल आपण आपले बॅटर आता मैदानाच्या आत पाठवा आणि विरोधात दामत संघाच्या खेळाडूंना विनंती आपण क्षेत्ररक्षण तातडीनं सजून घ्या. तत्पूर्वी ऐकूया आपण एकदा डीजे ला. आयशा 11 बारापाडा रात्री 12 वाजता हा सामना होईल. सईद भाई आणि त्याचबरोबर कासिम भाई हे या दोन्ही संघाचे आता पुरस्कर्ते आहेत. पण सन्माननीय पाहुणे आमिर भाई नजे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आमिर भाई नजे साहेबांना विनंती असणाऱ्या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. उद्या रात्री 12 वाजता ही मॅच होणार पण उद्या दुपारी 12 वाजता शो मॅच देखील कदाचित होऊ शकते इथं. सईदभाई पटेल साहेबांकडून माझ्यासाठी जे पारितोषिक आले त्यांचा मी आभार व्यक्त करतो. कलेला दाद देणारे गोड व्यक्तिमत्व ज्यांनी ठरवलं की या लहान खेळूंना या मैदानावरती नाईट रजनीमध्ये एक संधी मिळावी आणि आयोजकांना त्यांनी नक्कीच सांगितलं. आयोजकांनी लगेच झटपट होकार दिला आणि उद्या रात्री 12 वाजता ही मॅच होणार. डॅनी भाई उद्या 12 वाजता. अफजल भाई एक टीमचे मेंटॉर आहेत तर दुसऱ्या टीमचे डॅनी भाई आहेत. आता कसे रणनीती आखतील एकमेकांच्या विरोधात हे पाहायला मिळेल. मुझक्कीर हा गोलंदाजी मार्गवरती आलाय. 24 मध्ये 24 करायच्या टीम आयशा 11 बारापाडा संघाला आणि दामत संघाला या धावा रोखायच्यात. कर्जत नेरळ विभागातील ही जबरदस्त टीम आहे. बऱ्याच मैदानावरती प्रयत्न त्यांनी सुरेख केलाय. बऱ्याच ट्रॉफी जिंकण्याचा मान देखील पटकावलाय. पण या स्पर्धेमध्ये धावा कमी झाल्यात पण ते रोखण्याची क्षमता ठेवणारे गोलंदाज आता वापरले जात आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये गोलंदाज तयार. साबीर हलक्या हाताने लेग साइड मध्ये पुश करा आणि खुश राहा असा प्रयत्न करताना सिंगल मात्र इथे पूर्ण करतोय.
आणि स्ट्राईक एंडवरती आता पाहायला मिळतोय बॅटर रिहान. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. 23 चेंडू, आता 23 धावांची गरज. 23 मध्ये 23 करायच्यात. वेगानं या चेंडूवरती उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये या चेंडूला मारलं गेलं. विडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. फेक तिथून झाली, पण सिंगलचं रूपांतर डबल मध्ये पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने स्कोरकार्डवरती वाढ. टोटल 3 धावसंख्येची नोंद. 24 मध्ये 24 करायच्या होत्या, आता चेंडू उरलेत 22 आणि करायच्या धावसंख्यावरती धावा त्या 21. लोअर फुलटॉस आडव्या बॅटनं कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. लोंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथून सिंगल आली. हातनोली आणि पनवेल मोहल्ला अशी बिग फाईट, तगडी लढत यानंतर होणार आहे. पनवेल मोहल्ला संघानं निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. मी त्यांना विनंती केली, मॅच संपल्याला आपल्याला लगेच मैदानाच्या आत जायचंय. फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. एक्सप्रेसचा भरलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकारानं आता टोटल स्कोअरकार्ड वरती धावा लागल्यात त्या 8. ठोक डीजे. जावेद बेडेकर यांचं पुन्हा एकदा मी स्पर्धेमध्ये स्वागत करेल. पण जावेद आज बॅटिंगला का गेलं नाही असा प्रश्न मला देखील पडला. बऱ्याच यंग खेळाडूंना त्यांनी संधी जरूर दिली, पण मॅच मध्ये धावांची गरज होती. वेगानं पुन्हा एकदा ऑफस्टमच्या लाईन मध्ये हा भन्नाट चेंडू पाहायला मिळतोय. नो चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. फ्रंट फूट लाईनचा कदाचित नो असावा. पंच पुन्हा एकदा विचार करतायत. वेस्ट हाईटचा कदाचित नो दिलेला आहे. पंच कसला नो आहे? तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि आता स्वतः पंच येत आहेत चेक करण्यासाठी. तर निश्चितच हा ऑफिशियली 9 चेंडू घोषित झालेला आहे. म्हणजे नेक्स्ट चेंडू असेल फ्री हिट. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुका तुम्हाला बॅकफुट वरती नेऊ शकतात. इथे पंचांनी आता नो चा इशारा दिलाय. 1 धाव या चेंडूवरती आता प्लस केली जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. निर्णय पंचांचा या स्पर्धेमध्ये अंतिम मांडला जातोय. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण आता लवकरात लवकर सजून घ्या. आणि बघा टाइम अलर्ट झालेला आहे. वेळेचं उल्लंघन झालं तर पुन्हा एकदा तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. बघा बरेच क्रिकेटमध्ये रूल आलेले आहेत आणि त्या रूल नुसार ही स्पर्धा पुढे चाललेली आहे.
थांब जरा थांब. मैदान सोडू नका. मैदानाच्या बाहेर आला तर पॅनल्टी बसेल. डेड बॉल डेड बॉल. तर डेड बॉलचा इशारा आला इथे आणि डिलिव्हरी फेअर आहे. हा डिस्ट्रॅक्शन बोला. बॅट्समन जर डिस्ट्रॅक्ट असता तर गोष्ट वेगळी होती. डिस्ट्रॅक्ट नाहीये. डॉट आहे ना. डॉट बॉल आहे. डॉट बॉल. मला पण लागला डोके बिक्यातली कॅप पडली का काय. हॅलो. चला मॅचला सुरुवात करा. अरे मला लागला हाय व्होल्टेज हा ड्रामा आपण पाहतोय मैदानाच्या आत. टोपी खिशातनं पडलेली ना. 24 मध्ये 24 करायच्या होत्या. आता चेंडू उरलेत या षटकातील टोटल 5 चेंडू झालेले आहेत आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 8. काही नाही चालू झाली बघ. परत स्पीड अप. चला मॅचला आता जलद गतीनं सुरू ठेवा. काय मामू तुला सांगू नियम बदलले आता पहिल्या हक्की नाही राहिले. नोच बॉल असतो तो. षटक क्रमांक इथे मात्र पहिलं पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 8 धावसंख्येची नोंद झाली आहे. 18 चेंडूमध्ये 16 धावण संख्येची गरज आहे. 18 मध्ये 16 ची गरज आहे. 18 चेंडू 16 धावसंख्येची गरज. पहिल्या ओव्हरसाठी 7 मिनिटं खर्च झालेली आहे. त्याच्याकडे देखील लक्ष द्या. आता पुढील 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला ही विनंती केली जाते आता लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. 12th मॅन दामन टीम. दामन टीम 12वा प्लेअर तुमचा. बॉलर नेम अफजल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. छोट्या छोट्या चिमुकल्या मॅचचा आनंद घेत आहेत. रात्रीची वेळ क्रिकेटची आवड. ऑन स्क्रीन वरती कॅमेरामन मात्र हे छायाचित्रीकरण टिपताना पाहतोय. फालुदाचा आनंद ते घेत आहेत आणि मॅचचा पण आनंद घेत आहेत. टप्प्यात आलाय आणि चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. बॅटरला आता करावा लागेल तो परतीचा प्रवास. संधी देऊया डीजेला.
नेक्स्ट बॅटर शुभम मैदानाच्या आत दाखल झालाय. 17 मध्ये आता करायच्या 16. हळूहळू आता दामत संघ स्वतःला सिद्ध या मैदानावरती करतोय. तिकडे आपण पाहतो आयशा 11 बारापाडा संघाचा हा नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती शुभम. हातनोली संघाचे पुरस्कर्ते गौतम ओसवाल साहेबांना मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. दोस्ती चषकामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. गौतम शेठ ओसवाल यांना विनंती असणार की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं यावेळेस पॉइंट मध्ये हा चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अंतिम क्षणाला चेंडू जरूर अडवला गेला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. 2 धावांच्या मदतीने आता स्कोअर कार्ड वरती वाढ पाहायला मिळतीये. टोटल 10. 16 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. एकात दुसरा निर्धाव चेंडू आणि त्याच्यावरती जर विकेट आली तर पुन्हा एकदा दामत संघाला या मॅच मध्ये परतीचा प्रवास घडू शकतो. पण आल्या आल्या शुभमनं मात्र 2 धावसंख्येनं वैयक्तिक खातं ओपन केलंय आणि सांघिक कोठ्यामध्ये 2 धावांना भर देखील केलेली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. ऍपील तर मैदानामध्ये होतीये पण पंच त्यांच्या जागेवरती स्थिर आहेत. इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा. अशाच डॉट चेंडूची गरज आहे टीम दामत संघाला. ज्या गोलंदाजीसाठी दामत संघ ओळखला जातो ती गोलंदाजी तर नक्की मैदानामध्ये होतीये. पण ज्या धावा करण्यासाठी बॅटर मैदानामध्ये गेले पहिल्या इनिंगमध्ये त्या धावा रोखण्यामध्ये यश आलं होतं ते खऱ्या अर्थानं आयशा 11 बारापाडा संघाच्या गोलंदाजाला. पण आता विरोधात फलंदाजी चालू. 24 मध्ये 24 करायच्या होत्या. स्कोर कार्डवरती आता टोटल धावा लागल्यात त्या 11. आता चेंडू उरलेत 14 आणि करायच्यात 13 धावा. क्या 13 क्या मेरा. एखाद दुसरा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतो. चेंडू उंच गेलाय. लांबी या चेंडूवरती आहे का तर नक्कीच पाहायला मिळाली. मिड विकेटच्या बाहेर टप्प्यात आलाय तर कार्यक्रम होणार. इथे मात्र बिग बिग लांबच लांबचा षटकार. ठोक डीजे. तेरा चेंडू उरलेत आणि विजयासाठी 7 धावांची गरज. पंच जरा लक्ष द्या. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसरा निर्धाव गेलाय. चौथा सिंगल आणि 5वा षटकार. एक चेंडू कदाचित बाकी आहे. 2 डॉट आहेत का. रहीम वरती आज जरा जास्त दडपण दिसतंय. माफी असावी. 12 चेंडू आता 7 धावसंख्येची गरज. पंचांचं देखील कौतुक करूया. जबरदस्त त्यांची कामगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतीये. मुसेफ गोलंदाजी मार्गवरती आलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती असणारे बॅटर आता हसतायत कारण त्यांच्या बॅट मध्ये एक षटकार आला होता. साबीर या मॅच मध्ये बऱ्याचशा ट्विस्ट आल्यात त्यांनी पाहिलंय त्याच्यामुळे ते खुश असतील. आयशा 11 बारापाडा संघाच्या विरोधात दामत. आडव्या बॅटनं या चेंडूला खेळलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तत्पूर्वी चेंडूला अडवण्यात आलं. सिंगलचं रूपांतर पुन्हा एकदा डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज.
वेगानं मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवताना यष्टिरक्षकानं मात्र चांगली साथ दिली. डॉट चेंडूचा इशारा. 10 चेंडू 5 धावांची गरज. समीकरण जर उलटा असतं तर मजा आली असती, पण समीकरण आता टीम आयशा 11 बारापाडा संघासाठी सोपं आहे. बॅटची कडा आणि त्यानंतर या चेंडूला शॉर्ट गलीमध्ये अडवलं गेलं. तिथून थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला आहे आणि तिसऱ्या पंचांची जागली आहे मागणी. इट्स अ नॉट आउट असा निर्णय आलाय, म्हणजे ही सिंगल कंप्लीट. एक या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 20 धावसंख्या पूर्ण होतीये, म्हणजे विजयासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. खराब चेंडू, पंचांचा नोचा इशारा आणि त्याच्यावरती हा चेंडू सीमारेषा ओलांडताना ही मॅच जिंकली आहे टीम आयशा 11 बारापाडा संघानं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राज ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्यानं